स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्त वाहिनीमध्ये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये कुठलेही राजकीय पाठबळ नसताना, कुठलेही राजकीय गॉडफादरचा हात डोक्यावर नसताना किंवा गडगंज संपत्तीचा सहारा नसताना कुठल्या ताकदीवर जे आहे इथे एक इम्तियाज खान जे आहे ते निवडणुकीच्या रणांगणामध्ये आपलं नशीब आजमावत आहे। आपण त्यांना विचारू की नक्की ही कुठली ताकद आहे की ज्याच्यामुळे ते त्या ताकदीने ते या रणांगणात उतरले। मी इम्तियाज खान उर्फ इमूभाई, सेक्टर नंबर 22 निगडी, प्रभाग क्रमांक 13 मधून वंचित बहुजन आघाडी यामधून ड भागामधून निवडणूक लढत आहे। आपण जे म्हणताय की बाबा तुम्हाला कुणी उभं, तुमच्यावरती हातभर नसताना, पाठबळ नसताना उभं करण्यात आलं। ऍक्च्युली मला इथल्या जनतेने उभं केलंय, मी त्यांच्यासाठी उभा राहिलोय। आता जनता काय करणार आहे काय नाही आता त्यांच्या हातात आहे। येत्या 15 तारखेला जी निवडणूक आहे, सगळ्यांनी आपला आपला हक्क मतदानाचा बजावण्याचा त्यांनी पूर्ण करावा, एवढंच बोलतो। खान सगळ्यांना आवाहन करतो की येत्या 15 जानेवारीला सिलेंडर समोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण पॅनल निवडून द्या व बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करूया। अहो तर इमूभाईचेच चालू आहे आता। म्हणजे इमूभाईचा जलवा आहेच म्हणायचे। इमूभाईचा जलवा आहे। मग तुमच्या घरच्याला सांगावंच लागेल मग। नाही, आमचं तर सिलेंडर फिक्सच आहे। हो का? नक्की नक्की। कसं इमूभाई एक राजा माणूस आहे, बरोबर। हा चांगला माणूस आहे। कॉल आला कोणाचा, गरिबांची मदत करतात, हा हा चांगला माणूस आहे। बरोबर। इलेक्शन तर त्यांनाच देणार आहे वोट। इलेक्शन तर आहे, पण कसं आहे, कामं झाली पाहिजे हो। ते जुने लोक आहे निवडून आलेत, आता 20 वर्ष 15 वर्ष बघतोय आपण। एकदा निवडून आले की परत काय ते गल्लीत काय चेहरा मारायला येत नाही। त्यासाठी एक नवीन चेहरा पाहिजे आपल्याला। ते नाव ऐकलं आता, इम्तियाज भाई शेख नाही, हा खान खान, इम्तियाज खान। त्यांनी चांगल्या 800 मुलांचं त्यांनी शिक्षणाचं 8वी पर्यंत फ्री मध्ये केलेलं आहे। अजून काही बरीच कामं केलेली आहेत, म्हणजे नगरसेवक असताना चांगली कामं केल्यात त्यांनी। त्यांच्याबद्दल थोडासा मला हे वाटलं, आदर वाटतोय। त्यावेळेस त्यांना चान्स नवीन माणसाला द्यावं। जे नवे चेहरे आहेत यांच्यापासून ही अपेक्षा आहे की हे जेव्हा आम्ही बोलवल है ना, ते आमच्या साथ उभे राहतील है ना। आणि यामध्ये यांचे कोणचे पद नसून पण आम्हाला नेहमी नाही का कुठल्या पण कामात हे आम्हाला साथ देतात। आणि प्रत्येक असं नाही की फक्त मुस्लिम धर्म नाही, बल्कि प्रत्येक धर्मासाठी हे उभे राहतात। तो सुने हैं और देखे भी है। अच्छा, बहुत अच्छा काम करते हैं। हाँ, सबके साथ में रात में कभी ज़रूरत पड़ी हॉस्पिटल वगैरह, इसमें आते रात में। जी जी जी। हाँ, तो हर चीज़ में उनको एक कॉल कर दिए तो आ जाते हैं। दिखावा न ड्रामा, सीधी बात सच्चा साथ। इमू चाचा वो मेरे चाचा लोग खेले इलेक्शन। तो मेरा ये कहना है, जो आदमी पावर में आने से पहले काम कर सकता, तो पावर में आने के बाद कितना काम करेगा, ज्यादा काम करेगा। बराबर। हाँ, जो आदमी आधी रात को भी कॉल आया, प्रॉब्लम रही किसको, तो वो मसले हल करने के लिए हॉस्पिटल में जाते। हाँ। और जो गरीब रहेंगे उसकी मदद करते जी। तो वो आदमी पावर में आने के बाद कितना करेगा। बहुत बहुत काम करता है।